नमस्ते, आपण पाहत आहात सातारा 24 तास न्यूज, सामान्य जनतेचा आवाज। फलटण नगरपरिषद फलटण 2025 सार्वत्रिक निवडणूक भाजप पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले श्री शमशेरसिंह हिंदूराव नाईक निंबाळकर तसेच नगरसेवक पदासाठी उभे असलेले अशोकराव जाधव व स्वाती राजेंद्र भोसले यांच्याकडून होणारे विकास कामाबद्दल अमोल कुंभार यांनी सातारा 24 तास न्यूजला दिली मुलाखत। दर्शकांना फलटण नगरपालिकेचा जो प्रचार आहे त्या प्रचाराची रणधुमाळी पूर्ण फलटणमध्ये विविध पक्ष, विविध नगरसेवक पदाचे उमेदवार, नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे प्रत्येक होम टू होम प्रचार करताना दिसत आहेत। परंतु फलटणचे नेमके प्रश्न काय आहेत, फलटणच्या नागरिकांचं काय मत आहे हे आपण आपल्यासमोर आणतोय। आज आपल्यासोबत बोलण्यासाठी फलटण येथील श्री अमोल संभाजी कुंभार यांच्याशी आपण बोलतोय। नमस्कार साहेब। नमस्कार। आपल्या YouTube चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। मला सांगा, फलटण हा एक दुर्लक्षित भाग म्हणून संबोधलेला जातो। विकासाच्या प्रक्रियेपासून ह्या भागाला खूप लांब ठेवण्यात आलेला आहे। तुम्ही गेली किती वर्ष या भागामध्ये राहताय आणि ह्या बाबतीत तुमची पहिली प्रतिक्रिया काय? नमस्कार, माझं नाव अमोल कुंभार आहे। माझा जन्मच फलटण मधला आहे। माझं वय आता 43 आहे, म्हणजे हितच आहे जवळपास। आणि फलटण हा खूप खराब आहे, दहशती, त्याला बिहारच असं समजलं जातं। हे विरोधकांनी आमच्या नावावर केलेला शिक्का। ॲक्च्युली तसं काहीच नाही। जो माणूस इथं आल्यानंतर इथं प्रेमाने आम्ही राहणारी लोक आहेत। सर्व जाती धर्म इथं सर्वांना समान न्याय। आमच्या नेत्याशी शमशेरदादा असू द्या किंवा रणजित दादा किंवा आमचे कैलासवासी नेते असतील, त्यांनी प्रेमाने वागवलेला हा फलटण आहे। त्यामुळे असं काहीच नाही। आणि हे सगळे त्यांनी दहशत आहे हे चुकीचा संबोध केलाय, त्यामुळे इथे लोक याला भेटतात फलटणमधले, हे चुकीचं आहे। एकंदरीत फलटण महत्पुरा पेठ ह्याचं जे नाव आहे ह्याचं फलटण त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं आहे का? हा, महत्पुरा पेठ आणि सगुणा मातानगर हे असे दोन भाग आहे। फलटण हा खूप मोठा आहे आणि फलटण म्हणजे लोकांना असं तिरस्कार येतो, काय कुठे फलटणमध्ये असं, पण ॲक्च्युली तसं काही नाही। तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हाला विकास आणि फलटणमध्ये नेत्यांवर प्रेम करणारी लोक, सर्वसामान्य गरीब आहेत, ज्यांना दररोज सकाळी उठल्यानंतर संध्याकाळपर्यंत फक्त काम करावं लागतं, अशी लोक आहेत। इथं कोणीही श्रीमंत नाहीये, पण प्रेमाने राहणारी लोक। या परिसराचं आपण एक थोडंसं स्पष्टीकरण देत आहे की ह्या विभागामध्ये कष्टकरी, मोलमजुरी करणारे, सर्वसामान्य मध्यमवर्गीय लोक राहत आहेत आणि नेत्यांनी ह्याच लोकांना माया लावली आणि ह्या लोकांचेच एक कुटुंब म्हणून त्यांना जपलेलं आहे। तुमचे वैयक्तिक अनुभव, जे मी आल्यानंतर आपल्याबद्दल माहिती घेतली, आपल्या आई माझी नगरसेविका आहेत, तुमचे वडील स्वर्गीय लोकनेते हिंदूराव नाईक निंबाळकर यांचे खूप जवळचे सहकारी आणि आजही ते त्यांच्यासोबत, त्यांच्या अगदी मुलांसोबत, म्हणजे माझी माडा खासदार माझी रणजितसिंह नाईक माझे खासदार जे आहेत त्यांचे रणजितसिंह नाईक निंबाळकर त्यांच्यासोबतही ते, आणि नगराध्यक्ष पदाचे आता जे उमेदवार आहेत शमशेरसिंह यांच्यासोबतही तुम्ही दिसताय। मला सांगा, हा जो आता येताना सुद्धा आम्ही बघितलं की तुमच्या दारामध्ये डांबरीकरण अतिशय चांगल्या पद्धतीचं आहे। पाईपलाईन आम्ही बघितलेली आहे, म्हणजे अजून ती मुजवलेली नाहीये। तुमच्या घरासमोरूनच खूप छान पाईपलाईन गेलेली आहे, म्हणजे पाण्याचा प्रश्न नसावा तुमच्या इकडे, रस्त्याचा प्रश्न, मूलभूत प्रश्न इथे नाहीये। मग नेमकं या फलटणचा अजून विकास काय राहिलाय? फलटणचा ॲक्च्युली आम्हाला तसं सांगायला गेलं तर महाराज साहेबांनीच सभेत बोलले होते की विरोधकांना 1 रुपयाचा आम्हाला फंड देणार नाही, आणि त्यांनी तसं केलं सुद्धा की फलटणला 1 रुपयाचा फंड दिला नाही। पण जसे दादा खासदार झाले तसा खासदार निधी आला, तर हा डांबरीकरण नाही, तुम्ही कळबाई नगर म्हणा, कुठंही गल्लोगल्ली सिमेंटचे सगळे दादांनी रोड बनवलेले आहे। हा विकास आहे। आणि लोक, तुम्ही आज जाऊन विचारलं तरी माझा अनुभव सांगतो, मी आमच्या घरात नगरसेवक पद होतं, आम्ही प्रेमाने सगळ्यांबरोबर राहतो, हाकेला उभा राहतो। आम्हाला कुठली लाईट गेल्यानंतर कुठला जंप उडाला हेही माहिती आहे, पाणी किती वाजता येतं हेही माहिती आहे आम्हाला। आमच्या इकडे लोकांची साठवणूक क्षमता खूप कमी आहे, त्यामुळे पाणी खूप आम्हाला गरजेचं आहे।
आमच्या इथं असं कुठलीही गोष्ट नाही आहे की टाकी समजू नये, म्हणजे दररोजचं दररोज आम्हाला पाणी लागतं. त्यामुळे पाणी व्यवस्थित आहे आमच्या इथं तुम्ही बोललेला. आणि आमच्या इथं डांबरीकरण फक्त आमच्या दारातच केलं, त्याला बी कारण आहे कारण की दुसरीकडं फंड्स कमी होता म्हणून आम्ही इथे डांबरीकरण केलेलं आहे. Concreteकरण कारण नाही. आम्ही नगरसेवक आहे म्हणून आमच्या दारात असं नाहीये. कॉन्क्रीटच पाहिजे. आमचं कॉन्क्रीटीकरण करावं तसं काहीच नाही, आणि दादा करतील सुद्धा. मला दादा पुढे नगरपालिका आपल्या हातामध्ये येण्याची शक्यता जी आहे ती दाट दिसते आणि 100% जनतेतनं शमशेरसिंह नाईक निंबाळकर यांना प्रतिसाद दिसतोय. जर नगरपालिका हातामध्ये आली तर माझी माळा लोकसभेचे जे खासदार आहेत त्यांचं पक्षामध्ये वजन आहे. आता विधानसभेचे जे आमदार आहेत सचिन कांबळे पाटील हे खूप बलस्थान आहे आणि शमशेर दादा नगराध्यक्ष पदाचे आताचे जे उमेदवार आहेत ते नगराध्यक्ष होणारच आहेत असं जनतेतनं आपल्याला पाहायला चित्र मिळतंय. मग तुमचं विजन आज तुमच्या घरामध्ये तुमचे वडील जे आहेत नेत्यांचे खूप कार्यकर्ते जवळचे आजही आहेत, तुम्ही सुद्धा आहेत. मग विजन काय नेमकं? आता तुम्ही सांगताना सांगितलं की कष्टकरी मोलमजूर सगळे जे मध्यमवर्गीय लोक आहेत त्यांचं जीवनमान स्तर उंचवण्यासाठी नेमकं काय विजन आहे तुमचं? आमच्या वडिलांनी आणि आमच्या आईने इथे नगरसेवक असताना खूप छान काम केले. अजूनही आमचं नाव खराब नाही आहे. ओके. कुठेही तुम्ही जर विचारलं तर अजिबात नाही. आमचे वडील अजूनही आम्ही कष्ट करतो. आमच्या घराला पत्राच आहे. 20 वर्ष झालं आम्ही 1 रुपयाने कुठेही करप्टेड नाहीये. ओके. कारण आम्हाला या जनतेसाठी काम करायचंय म्हणून आम्ही तो विडा घेतलेला आहे. आणि 90 पासून आमच्यात 1990 पासून आमच्याकडे राजकारण घरात आहे आणि तेव्हापासून करतो. अजून आमचे वडील वीट काम करतात. त्यांचं 72 वय तरीही ते काम करतात. कुणी हाक मारली तर हात झाडून तसेच जातात. मी पुढारी, माझ्या घरावर कुठलंही नगरसेवक पदाचं नाव नाही, माझ्या गाडीवर नगरपदाचं नाव नाही. हे आम्हाला शिकवत सन्माननीय कैलासवासी हिंदूरावजी नाईक निंबाळकर, रणजित दादा नाईक निंबाळकर आणि शमशेर दादा नाईक निंबाळकरांनी दिलेले लोकांसाठी हे पद आहे. ते आम्हाला शिकवलेले. नगरसेवक पद म्हणजे सेवा करण्यासाठी, नगरसेवक पद हे मिळवण्यासाठी, लोकांवरती दहशत निर्माण करण्यासाठी किंवा वैयक्तिक स्वार्थ साधण्यासाठी नाही, हे तुम्हाला संस्कार दिले. आणि ते तुम्ही आजही म्हणजे तुमची दुसरी पिढी आज आपण बघतोय की त्याने ते पण तंत्र पाळलेले आहे. मला वाटतं हे थोडंसं दुर्मिळ आहे आणि आपण या महत्पूर्ण पेट्यामध्ये तुमच्याकडे ही पिढ्यानपिढ्या वारसा आहे. अतिशय कौतुकास्पदच गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आपलं व्यवसायाला आपण सांगितलं की वीट भट्टी आहे, परंपरागत तुमचा व्यवसाय. कुंभारवाड नाव जरी असलं तुमचं तरी तुम्ही त्या व्यवसायात परंपरागत आहात. तुमचं शिक्षण काय? माझं शिक्षण बीकॉम आहे. वडिलांचे 1972 मध्ये बीकॉम झाले. अच्छा, वडिलांनी बीकॉम आहे, तुम्ही बीकॉम आहे. आम्ही सगळे सुशिक्षित म्हणजे आहोत, शिकत आहे ना, आम्हाला तेवढं सगळं नॉलेज आहे. शिक्षण बीकॉम असताना सुद्धा तुम्ही पारंपरिक व्यवसाय जो आहे घरचा तो आज करताय. मग ह्या शिक्षणाच्या जोरावरती अजून या भागासाठी एखादी संस्था उभारणं किंवा एखादा प्रकल्प आणणं असं काही तुम्ही प्रयोग केलेत का? हो, आम्ही वडिलांनी तसं केलेले. संस्था उभ्या केलेल्या आहेत. अंगणवाडी आहे, बालवाडी केली. आमच्या गावी त्यांनी शाळा मोठी उभी केली. 5वी ते 10वी पर्यंत शाळा आहे. हे फक्त गोरगरिबांसाठी, ते ग्रँटेड आहे सगळे. आणि तसं त्यांनी खूप काम केले. सोसायटी होती समाजातली, अनेक काम केलेले तसं. आणि फक्त आम्ही काय करतो, आम्ही जाहिराती नाही किंवा आम्हाला ही नाही. आता आम्ही थांबण्याची वेळ आली कारण कार्यकर्त्यांना न्याय देणं गरजेचं आहे. प्रत्येक वेळेस आपणच का म्हणून आम्ही मागं सरलो आणि दादांना म्हणलं की कार्यकर्त्यांना तिकीट देणं खूप महत्वाचं आहे, तर घ्या. आज तुमच्या या वॉर्डमध्ये नेमके कोण कोण उमेदवार आहेत? तुम्ही सांगताय की तुम्ही थोडंसं त्यागानं मोठे झाला यंदा. म्हणजे अलीकडे बघतो की आपण आपल्यालाच नगरसेवक पद पाहिजे, मला सगळं पाहिजे, ह्यासाठी लाखो कोट्यवधी रुपये लोक खर्च करतात, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये प्रवेश करतात, नको ते करतात. परंतु तुमच्या घरामध्ये हे थोडंसं दुर्मिळ म्हणजे एक तुम्ही त्याला अपवाद म्हणा, परंतु ते तुमच्याकडे संस्कार नाहीत किंवा तुम्ही सगळ्या गोष्टी जपलेल्या आहेत त्यांच्या. आज ह्या तुमच्या प्रभागामध्ये नेमके कोण उमेदवार आहेत आणि त्यांची भूमिका नेमकी तुम्हाला काय वाटते? नगराध्यक्ष पदासाठी सर्वांना आपल्याला माहिती आहे शमशेर दादा नाईक निंबाळकर आहे. आणि नगरसेवक पदासाठी अशोकराव जाधव आहेत. आणि महिलामधून स्वाती राजेंद्र भोसले आहेत. तर मला वाटतं हे उमेदवार खूप छान आहेत, कामाचे उमेदवार आहेत आणि काम करू शकतात.
भोसलेवाड्यात पाहिलं तर आमच्या पारंपरिक आमच्या मागं जो मतदार उभा राहणारा तो बी आहे आणि सगळेच आहेत. आणि अशोक काकांचं जेव्हा 24/7 असं म्हटलं जातं तेही आहेत. आणि भोसले स्वाती भोसले ताई आहेत, त्या बी सुंदर काम करणाऱ्या आहेत, वक्ता आहेत, बोलणाऱ्या आहेत. दादांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी त्यांच्यात आहेत, त्या कला गुण सगळ्या आहेत, एवढंच सांगायचं. आणि चांगला दृष्टिकोन आहे, चांगल्या हेतूनही ते उभा राहिलेले आहेत. कुठलं तरी जायचं, नगरसेवक व्हायचं आणि मिरवायचं आणि 4 पैसे कुठं तरी असलं कोणतीही गोष्ट नाही आहे. फायनान्शियल ते खूप स्ट्रॉंग आहेत, कष्टकरी आहेत. आणि तेही स्वाती भोसल्यांचं त्यांचे सासरे बी नगरसेवक होते. आज बघितलं तर त्यांच्या घरावर बी पत्र आहे, हे पाहायला गेलं तर. आणि खूप चांगलं. आणि आम्ही नेत्यांनी दिलेल्या शिकवणीनंच चालणारी माणसं आहोत. आम्हाला पैसे महत्त्वाचे नाही आहेत, आम्हाला पुण्य कमवून जायचं आहे, आम्हाला पैसे कमवायचं नाही. इथं आपल्या इथं पैसे चालतात, पण देवाच्या दारात पुण्य ही चलन चालतं. आपल्या इथं रुपया चालतो, तिथं पुण्य चालतं. त्या पद्धतीनं आम्ही चालतो. आम्ही वारकरी संप्रदायातले. आणि जे भोसले आहेत किंवा अशोकराव आहेत ते बी माळकरी आहेत. त्यामुळे त्या पद्धतीनेच आम्ही चालणारे लोक आहेत. आणि दादांनी ते उमेदवार त्या पद्धतीनंच दिले. त्यामुळे मला असं म्हणायचं आहे, जनतेने बी त्यांच्यावर विश्वास ठेवावा, भरघोस मतांनी निवडून द्यावं. चांगली लोक जाणं खूप महत्त्वाचं आहे, किंवा त्रास न देणारी लोक हवी, बाकी काय नाही. आता आपण तर सांगताय की जे उमेदवार दिलेले आहेत किंवा तुम्ही स्वतः नेत्यांच्या पाठीमागचे जे लोक आहेत किंवा शमशेरदादा आता जे नगराध्यक्ष पदाचे त्याच्या पाठीमाग भोसले कुटुंबीय असो, तुम्ही स्वतः असो, ही त्यागानं मोठी होणारे, संस्कार जपणारे, भक्ती मार्गात असणारी ही जी कुटुंब आहेत, तरी सुद्धा विरोधक दहशत ह्या मुद्द्यावरती फोकस का करतात? काय झालंय, त्यांना सवयच झाली. आता काय सांगायचं, तुम्ही येऊन पहा मलटणमध्ये दहशत आहे का? मग मलटण वाढलंच नसतं. मलटणमध्ये 11,000 लोक राहतात. एवढी कशी वाढू शकते दहशत असतील तर? दहशत असल्यानंतर लोक कमी जातात, लोक घर सोडून जातात. जर तुम्ही जर काळूबाई नगर पाहिलं किंवा अन्य कुठं झालं तर आज 1 कोटी रुपयाचे बंगले, दहशत असते तर लोकांनी बंगले बांधले नसते. हे कष्टाने उभे राहिलेलं. आमच्या इथं दहशत नाहीये. मला जे काय विरोधकांना म्हणायचं, तुम्ही इथं या राहिला म्हणजे तुम्हाला समजेल, जे कोण विरोधक असतात ते फलटणमध्ये राहतच नाही, त्यामुळे फलटणची माहितीच नाही. ते पुण्यालाच राहतात. इथं काम करायचं, 12 वाजता 1 वाजता जी निघायचं, परत झोपायला तिकडं जायचं, परत सकाळी यायचं, 6 वाजता परत करायचं, 7-8 वाजता निघून जायचं. म्हणजे एकंदरीत त्यांचा जनतेशी अप्रोच कमी आहे. काही ठराविक घटक जे आहेत त्यांचे पिढ्यानपिढ्याचे जे म्हणजे कार्यकर्ते म्हणतो आपण, त्यांच्याशी त्यांचा अप्रोच आहे. संपूर्ण फलटणशी त्यांचा अप्रोच कमी आहे. आणि आपण ज्या नेत्यांशी आपण एकनिष्ठ आहात किंवा ज्या नेत्यांशी आपले वडील सुद्धा प्रामाणिक होते, त्यांचा अप्रोच मलटणमध्ये तुमच्या पद्धतीनं, म्हणजे तुम्ही सांगताय त्या पद्धतीनं तिथे वरती उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. वरचा विचार करताय तुम्ही, पुण्याचा जो मार्ग आहे त्या पद्धतीनं आपलं जीवनक्रम तुम्ही जगत असता. आता एक दुसरा प्रश्न असा आहे की हा झाला मलटणचा विषय, तुम्ही मलटणमध्ये राहता, परंतु फलटण सिटी ही आज जागतिक नकाशावरती येऊन पोहोचलेली आहे. कारण MIDCs वाढलेले आहेत, खूप लॉंग रूट जे महामार्ग आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत. फलटणमध्ये बेरोजगारीचा प्रश्न कमी होत चाललेला आहे, ग्रीन बेल्ट झालेला आहे, 4 साखर कारखाने आहेत, बरोबर. मग अशा वेळेस विकासाची जी स्पर्धा होणं, निकोप स्पर्धा होणं आवश्यक आहे. त्यासाठी फलटणकर जनतेला तुम्ही काय संदेश द्याल? फलटणकरांना एकच संदेश द्यायचा की जो प्रगती करतो त्याच्या मागे जाऊया. ज्याची ताकद आता सरकारमध्ये आहे त्याच्या मागे जाऊया. इतक्या वर्ष आपण त्यांचा अनुभव घेतला, आता आमचा अनुभव घ्यावा अशा आमची आपल्याला प्रार्थना आहे. आणि आम्ही दहशत न करणारे लोक आहोत. ते चुकीचं त्यांना ब्रीफ केलं जातं. जे काय विरोधक असेल त्यांना कोणी काय कार्यकर्ता सांगत असेल, हे चुकीचं आहे. आणि आम्हाला संधी द्यावी हाच एक आपला हे आहे. आम्ही कुटीर उद्योग चालू करू. भारताची GDP ही कुटीर उद्योगावर आहे. 50 ते 60% GDP कुटीर उद्योगावर आहे. छोटे छोटे घरात व्यवसाय चालू करू. पंतप्रधान मोदी साहेबांनी खूप स्कीमचा छान काढलेल्या आहेत. OBC साठी विश्वकर्मा आहे, अजून खूप आहे. तर आपण पुढे यावं. मी भविष्यात दादांबरोबर बोलून आमचा विचार आहे की विश्वकर्मा सेंटर इथं टाकावं फलटणमध्ये, जेणेकरून लोकांना समजेल. मी आजपर्यंत आधारचं बी काम केलेलं आहे.
2 जिल्ह्यामध्ये आधार सेंटर बीचं काम केलेलं आहे. मी आधार बी पोचवले, मी तेव्हा मेडिकलचे बी स्कीम पोचवले. अजून इच्छा आहे की अजून लोकांसाठी आपल्याला काम करायचं आहे. आणि गोरगरीब जनतेचं राहणीमान सुधारणं महत्त्वाचं आहे. नक्कीच. आणि प्रत्येक माणूस त्याला त्याच्या पद्धतीनं न्याय मिळावा हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि हा विचार सर्व दादांचे आहे. अच्छा, म्हणजे ह्याचा पाठपुरावा तुम्ही दादांच्या माध्यमातून करणार. 100%. ह्याला जोडून एक माझा प्रश्न आहे. काल राज्यसभेमध्ये विधान परिषदेमध्ये एक बिल पास झालं. आपल्या महाराष्ट्राने एक बिल पास केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये भीक मागण्यास बंदी. आज तुम्ही दुसरीकडे सांगताय की विश्वकर्मा सेंटर, विश्वकर्माचे सेंटर आहे. विश्वकर्मा एक खूप मोठं त्यांचं मोदी सरकारचं जे विजन आहे त्या विश्वकर्माच्या नावाने, तर ते विजन फलटणमध्ये आपल्याला प्रत्यक्ष स्वरूपात पाहायला मिळावं. सर्वसामान्य कुटुंबाचं राहणीमान, आर्थिक जीवनस्तर हा उंच व्हावा यासाठी विशेष प्रयत्न आपण स्वतः करणार आहात. आणि हे तुमचं विजन आहे, तुमची तळमळ आहे, ते तुमच्या बोलण्यातून स्पष्ट जाणवत आहे. मग ह्या दोन बाजू आहेत. अलीकडे कष्ट करण्याची जी प्रवृत्ती आहे ती समाजामध्ये घटत चाललेली आहे. आणि दुसरीकडे बघितलं आपण तर कायदे जे आहेत ते थोडेसे विपरीत, म्हणजे भीक वैदिक सनातन संस्कृती आहे त्याच्यामध्ये 12 बरोदेदार असो, एक धार्मिक सनातन अगदी जोगते आपले बघतो, किंवा एखादी गुरुदीक्षा घेतलेला विद्यार्थी असतो त्याला ते भिक्षा मागणं असतं, म्हणजे एक धर्माचा भाग. ह्या दोन्ही गोष्टी विरोधाभास झाल्या, म्हणजे कायदे आणि धर्म याचा एक संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. आणि मलटणमध्ये खूप देवस्थान आहेत, म्हणजे हरिबुवा आहेत, त्रिजटेश्वर आहेत, आणि विशेषतः महानुभाव संप्रदायाचे इकडे मुस्लिम समाज, जैन, हे सगळं इकडे संगम झालेलं आहे. नदीकाठी वसलेलं हे महत्त्वाचं पेठ. ह्या दोन्ही गोष्टींचा जर संघर्ष आपल्याला टाळायचा असेल तर तुमचं जे 2 पिढ्याचा जीवनक्रम आहे त्या दृष्टिकोनातून तुम्ही कसं बघायला यात? मला काय म्हणायचं, ते जे विधेयक पास केलेलं आहे की भीक मागू नये, बंदीच आहे. बंदीच आहे. ऍक्च्युली हे तसं विधेयक खूप छान आहे. लोकांना प्रेरणा मिळत. काही लोक आहे ना कामं करत नाहीयेत, सगळं स्ट्रेंथ आहे पण त्या मानाने ते लोक करत नाहीये. थोडासा आळशीपणा वगैरे आहे, किंवा त्यांना मला असं वाटतं की सरकार त्यांच्यापर्यंत पोहोचलं नाहीये, त्यामुळं त्या जातात. लोकांना व्यवसाय दिला, छान त्यांना मार्गदर्शन केलं तर ते बी भीक मागणार नाही. भीक कोण असं मागत नाही असं मला वाटतं. जे तात्पुरत्या गरजा भागवायच्या ते भीक मागतात असं माझं म्हणणं आहे. आणि त्याचं थोडंसं प्रमाण कमी होईल ह्या विधेयकामुळे, आणि लोक कामाला लागतील. तसं भारतीय जर लोकांचं पाहिलं गेलं किंवा महाराष्ट्रामध्ये थोडासा आळसपणा लोकांकडे जाणवतो. त्यामुळे उद्योग क्षेत्रात ही बिहारी, अनेक UP मधली लोक येऊन इथं काम करतात. तर ते स्ट्रेंथ आपण दिली तर आपली मुलं किंवा तेही लोक उभं राहतील असं मला सांगायचं. निश्चितपणे श्रम प्रतिष्ठेला महत्व देणं आवश्यक आहे. ही श्रम प्रतिष्ठेला प्रोत्साहन देणं आवश्यक आहे. आणि तो जीवनाचं जीवन पद्धती आहे ती महाराष्ट्रीयन लोकांची बदलणं आवश्यक आहे. आज परप्रांतीय येऊन बघतो आपण, म्हणजे अगदी मुंबईचं जर उदाहरण घेतलं तर 70% बिल्डर लॉबी जी आहे, ज्यांनी 70% बिल्डिंग्स ह्या मुंबईमध्ये बांधलेली जी लॉबी आहे ती सिंधी समाजाची, म्हणजे 70% अर्थव्यवस्था ही त्यांच्याकडे आहे मुंबईची. मग हीच वेळ आपण बघतोय की फलटणमध्ये सुद्धा बांधकाम क्षेत्रामध्ये आज तुम्ही स्वतः वीटभट्टीचं काम करता. त्या परप्रांतीयांचं इकडे वर्चस्व वाढणं किंवा परप्रांतीयांची कामगारांची संख्या इकडे वाढणं हे निश्चितपणे महाराष्ट्रीयन लोकांचा आळसाचाच भाग आहे. आणि तो संदेश आपल्याला दिलेला आहे. आता दुसरीकडे आपण बघतोय की तुम्ही राजकारणामध्ये तुमच्या म्हणजे अगदी तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहात. राजकारण कुठल्या मर्यादापर्यंत करणं, म्हणजे आज बघतोय की आपण प्रत्यक्ष 24/7 फक्त आणि फक्त काम धंदा सोडून राजकारण, अशी काही मंडळी जी आहेत की तरुण पिढी म्हणतो आपण की ह्या आकर्षणाला बळी पडताना दिसतात. ह्याचं नेमकं काय कारण? काय झालं, राजकारणामधून पैसे मिळतात असं त्यांचा समज आहे, असं नवीन पिढीचा मला. ओके, हां. त्यातून मग ते काही करायचं, मग त्यातून उलटे सुलटे हे करायचे, धंदे करायचं, तर हे चुकीचं आहे. मलाही वाटतं विरोधक असावं किंवा असो एकत्र येणं गरजेचं आहे. 15 दिवस तुम्ही राजकारण करा, त्याच्यानंतर राहिलेल्या 5 वर्षात तुम्ही समाजकारण सगळे मिळून एकत्र करा. काय नाही, हे जनतेचं आहे. पण गेलेला दिवस, कालचा दिवस येणार आहे का आपल्याला? गेलेली वेळ परत येत नाही, वेळ गेलेली येत नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र करावं, फलटणचा विकास करावा. जसं बारामती आहे तसं फलटण करावं, त्यापेक्षा अनेक वेगळ्या करावं. बारामतीसारखंच नाही तर अख्ख्या भारतामध्ये फलटणचं नाव घ्यावं, आदर्श व्हावं, हेच आहे. आणि विरोधक नुसतं धावाला आहे सगळं.
एक राजकारण 2 दिवसाचंच होतं, परंतु तेच राजकारण डोक्यात घेऊन सर्वसामान्य पुढची येणारी 5 वर्ष किंवा स्वतःचं जे आयुष्य आहे तो नासून घेतो. अशा पद्धतीचं जर आपण बघितलं तर ते विकासाचं किंवा निकोप राजकारण आपल्याला होताना दिसत नसेल तर तुम्ही वैयक्तिक स्टेबल आहात, एक स्थितप्रज्ञ तुमचं व्यक्तिमत्व आहे. 2 पिढ्या तुम्ही राजकारणात असताना सुद्धा अगदी स्थिर आहात, स्टेबल आहात, कुठल्याही तुमच्याकडे मनामध्ये किंवा चेहऱ्यावरती विकृती भाव दिसत नाही मला. मग हा जो संदेश आहे तरुण पिढी किंवा राजकारणामध्ये आकर्षित झालेली जी तरुण पिढी आहे किंवा त्यांचं गुन्हेगारीसाठी वापर केला जातो काही लोकांकडनं, काही घटकाकडनं, आणि त्यांचं जे आयुष्य आहे ते चुकीच्या मार्गाला लावलं जातं, अशा राजकारणी लोकांना काय सांगाल तुम्ही? मला असं सांगायचं आहे, हे कर्म आहे. जर तुम्ही राजकारणात येण्यासाठी वाईट गोष्टी करण्यासाठी येत असाल तर येऊ नका. ही जनसेवा, ही लोकसेवा आहे. आणि नगरपालिकेत लोक मी पाहिलंय मंगळसूत्र मोडून लोक संकलित करतात, आणि असा पैसा आपल्या घरात येणार असेल तर किती जातो, किती वागणं किती चुकीचं आहे. आणि हा वेगळ्या मार्गाने पैसा जातो, तुमच्या घरात येत नाही. मग त्यानं तुमची पिढी हीच होणार आहे, विपरीत दिशेने जाणार. आणि कुणाला मला वाटत नाही की विपरीत दिशेने जावं. कुठलाही जरी क्रिमिनल माइंडचा माणूस असेल, त्यानं क्रिमिनल काही केलं असेल घटना, तर त्यालाही वाटतं माझं पोरगं चांगलं व्हावं, कारण त्यानं ते अनुभवलेलं असतं. तर मला फक्त एकच म्हणणं आहे की नवीन येणाऱ्या तरुणांनी जनसेवा, लोकसेवा ही ईश्वर सेवा आहे, ह्याच्यासाठी यावं, वावरण्यासाठी नको. आपल्याला कपडे पुढारी घेतलं म्हणून मी खूप चांगला झाला असं नको. आणि ह्यातून विपरीत काही गोष्टी करायच्या असतील तर माझं प्रामाणिक मत आहे की नका येऊ. अनेक क्षेत्र आहे की तिथं तुम्ही काम करू शकता, तिथं लोकांसाठी काम करायला यावं, इतकंच सांगायचं मला. समाजकारण करावं, समाजकारण असावं. राजकारण आणि समाजकारण यातला भेद आणि समजला पाहिजे. समाजकारण हे फक्त आता 15 दिवसाचं असावं. लोकशाहीत तसंच आहे, 15 दिवसानंतर कोण विरोधक हा नाही, त्याला बी घेणं गरजेचं आहे. तो बी एक फलटण करे, तो बी एक मंडण करे. निश्चित मला दर्शकांना सांगायचं आहे की मोठ्या आत्महत्या प्रकरणानंतर फलटणचं जी बदनामी झाली, फलटणचं जे एक प्रकारचा जो डाग फलटणच्या समाजकारणावरती राजकारणी होता, की फलटणची जी प्रतिमा झाली होती की इथली सगळीच लोक जी आहेत ती वेगळ्या पद्धतीची असं नाहीये. मला वाटतं आज श्री अमोल कुंभार साहेब आहेत, यांच्याशी आपल्याला बोलताना निश्चितपणे जाणवलेलं असेल की हा जो वारसा आहे, विचारांचा वारसा, वैचारिक वारसा, भक्ती संप्रदायातला फलटणचा जो वारसा आहे, ऐतिहासिक वारसा आहे, ही वारसा नुसता सांगणारी लोक फलटणमध्ये नाहीत, तर ती जगणारी लोक आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि ते काम फक्त आणि फक्त श्रीमंत जे फलटणचे निंबाळकर आहे त्याच कुटुंबाने केलेलं नाही, तर निश्चितपणे स्वर्गीय लोकनेते हिंदुरावजी नाईक निंबाळकर यांनी सुद्धा फलटणमध्ये तितकंच योगदान आणि तितकीच कुटुंब आपल्याला या मुलाखतीच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. मला वाटतं आपण आपल्या चॅनलशी बोललात, आपले विचार प्रकट केलेत आणि निश्चित लोकांना सत्य जाणून घेण्याची संधी दिली, त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभार आहे.